भूषण गडागला बीकेला टेजवर बोलवलं, केशव दादाला प्रेमात धोका भेटला, करण दादाने अशी मदत केली भाऊ पट्टीत बांधायला लागली, याच दुखात आम्ही शिकंजी प्यायला आलो. सोपं नाही भाऊ. केजीडीएम कॉलेजचे प्रिन्सिपल जाधव सर यांची पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयात प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षिका त्यांना अभिनंदन करतात. जय दादा म्हणे आता पेपर संपले, आता काही टेन्शन नाही. प्रवीण म्हणे बीके त्यांचे संपले, आपले नाही, काहीतरी नियोजन कर. प्रसाद दादाला म्हटलं, दादा पूर्ण पेपर लिवायचा आहे, काय करावं लागेल? दादा म्हणे पुंड्याला आणि वामालाच विचार. ते म्हणे कॉफी शिवाय पर्याय नाही बीके बुवा. त्यांना कसं सांगू, भूषण बीके आता हुशार विद्यार्थी झालाय. नंतर लक्षात आलं आपल्या टेकडी कॉलेजमध्ये एकच कॉफी किंग आहे, ते म्हणजे भूषण गडाग. त्याच्याकडून थोड्या टिप्स घेतो. भूषण गडागला म्हटलं, भाऊ आज पेपर आहे, काहीतरी आदर्श द्या. मग काय आता भाऊ म्हणे, पहिले लाईट लावायचा म्हणजे स्पष्ट दिसल, नंतर फॅन लावायचा म्हणजे भारी वाटेल, सगळं सांगतो, थांबा अजून. तीच माझी ओळख बनली म्हणून माझा कॉलेजवर आज सत्कार आहे. पहिले वरती चालला, मग सगळं सांगतो तुम्हाला. आम्ही सगळे वरती आल्यानंतर सुबोधला भाषण करायचं होतं म्हणून त्याला थंड पिणं लय गरजेचं होतं. सुबोध थंड पिऊन गेल्यानंतर भूषण गडागचा कॉफी किंग सत्कार भूषण बीके यांनी केला. झाल्यानंतर केशव दादा आणि विशाल दादांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुबोध म्हणे, केशव दादा तुझ्या हाताला काय झालंय? बीके सांग रे याला. क्लायमॅक्स मध्ये झाला असं, केशव दादाला वहिनी साहेबांनी धोका दिला. करण दादा म्हणे तुला दुसरी पटून देतो. केशव दादा म्हणे मला दुसरी नाही, तीच पाहिजे. याच कारणामुळे करण दादांनी त्याच्या हातात कर्कट खूपसून दिला. असा काही विषय केशव दादा संग झाला होता. त्याचं दुःख पाहून आम्ही सर्व त्याला सोडून या दादाकडे शिकंजी प्यायला आलो. दादाला म्हटलं, लय दुखात आहे, आता मस्त थंड शिकंजी पाजून आम्हाला सुखात कर. या दादानी इतकी भारी शिकंजी बनवून पाजलीन भाऊ, सगळं दुःख विसरून मन डायरेक्ट फ्रेश होऊन गेलं. भूषण बीकेला फॉलो करून टाका तेवढं.